भाऊ कहा जा रहा है कि आप एनसीपी अजीत पवार ज्वाइन करने वाले 11 से 15 मार्च के बीच में। ये सब अफवाह है, ये सब झूठी मनगढ़ंत कहानी है। मैं ख्वाब में भी, ऐसे तो छोड़ो, ख्वाब में भी जाने का सोच नहीं सकता जहां कोई भविष्य नहीं है। और वैसा सवाल यह है कि मेरी आइडियोलॉजी से जो मेरा लगा हुआ है और मैं जिस आइडियोलॉजी से जुड़ा हूं वो कैसे कर सकते हैं? ये कहां से अफवाह फैलाई जा रही, किसने फैलाई? मैं ना किसी से बात किया, ना किसी से चर्चा हुई, ना कोई प्रस्ताव है। इसलिए मैं फिर से कहूंगा कि मैं कांग्रेस पार्टी का सिपाही हूं और सत्ता आए नहीं आए, रहे नहीं रहे, मैं अपने पार्टी में हूं। ये सब झूठी बात है और झूठी अफवाह है। सर, मराठीमध्ये सांगते तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे। हे सगळे काही ते आहे, ही खर तर खोटी अफवा सगळी पसरवली जात आहे, सर्व असत्य आहे। मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, स्वप्नात असं तर सोडून देत काय मला कळत नाही की हे सरकार आता ज्या पद्धतीनं चाललंय यामध्ये माझ्यासारखा एक आयडियोलॉजीशी पुरोगामी विचाराशी जोडलेला कार्यकर्ता यामध्ये जातीयवादी शक्ती बरोबर जाण्याचा प्रश्न नाही, त्यांच्या सोबत असलेल्या सोबत सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही आणि ते होऊ शकत नाही। या अफवा आहेत, या कुठून तरी पेरलेली ही न्यूज आहे। माझी कोणाशी या संदर्भात चर्चा झालेली नाही। यापूर्वी मला नाव भाजपाशी जोडलं, यापूर्वी कोणाला दुसऱ्या पक्षाशी जोडतात, कधी जयंत पाटलांचं नाव जोडतात। हे काय आहे मला काही कळत नाही, कुठून येतात हे, कुठून मीडियाकडे ही बातमी येते, कोण तो लोफर माणूस आहे या सगळ्या बातम्या पसरवतो, कोण बदमाश आहे या बातम्या पसरवतो, म्हणून यामध्ये अजिबात सत्य नाही। हे बघा, राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे। ज्या मंत्री आता आमचे 5 मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये, उभा धिंगाणा म्हणतो ना, ते धिंगाणा चाललाय, धिंगाणा। एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन धापतो,